सी या विषयाच्या म्हणजेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाला आपण या भागामध्ये सुरुवात करणार आहोत। पहिल्या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापनाची तत्त्वे अभ्यासली किंवा व्यवस्थापन तत्वांचा आपण अभ्यास केला। व्यवस्थापकाला व्यवस्थापन करताना ही व्यवस्थापनाची तत्व मदत करतात किंवा व्यवस्थापक व्यवस्थापन करताना या व्यवस्थापन तत्वांचा वापर करतो। त्याचप्रमाणे व्यवस्थापकाला व्यवस्थापन करताना ही व्यवस्थापनाची जी काही कार्य आहेत ते या कार्यांचा सुद्धा अवलंब करावा लागतो। चला तर विद्यार्थी मित्र, आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया, व्यवस्थापनाची कार्ये। बघा, या प्रकरणामध्ये आपल्याला जी काही व्यवस्थापनाची कार्य आहेत त्या कार्यांचा अभ्यास करायचा आहे। आपल्याला व्यवस्थापनाची इथे 6 कार्य आहेत। त्यातलं पहिलं आहे नियोजन, दुसरं आहे संघटन, तिसरं आहे कर्मचारी व्यवस्थापन, चौथं आहे निर्देशन, पाचवं समन्वय आणि 6वं नियंत्रण। बघा विद्यार्थी मित्र, व्यवस्थापकाची कार्ये ही नियोजनाने सुरू होतात आणि ती नियंत्रणाने संपतात। म्हणजे व्यवस्थापन करताना ज्या काही व्यवस्थापन कार्यांचा तिथे वापर केला जातो त्याच्यामध्ये प्रथम कार्य हे नियोजन असतं आणि शेवटचं कार्य हे नियंत्रण असतं। ही प्रत्येक कार्ये एकमेकांशी संबंधित आहेत। त्या कार्यांना आपल्याला एकमेकांपासून वेगळं करता येणार नाहीत, कारण ही सगळी कार्ये तिथे व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असतात आणि ती एकमेकांशी संबंधित आहेत। व्यवस्थापनाची ही जी कार्य आहेत ते व्यवस्थापनाच्या सर्व स्तराशी संबंधित आहेत। व्यवस्थापनाचे आपल्याला स्तर माहितीच आहेत, उच्च स्तर, मध्यम स्तर, कनिष्ठ स्तर, या तीनही स्तराशी ती संबंधित आहेत। बघा, आपल्याला हेनरी फॅल यांची व्याख्या तर माहीतच आहे की त्यांनी म्हटलेलंच आहे की व्यवस्थापन म्हणजे भाकीत वर्तवणे, नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे आणि नियंत्रण ठेवणे। म्हणजेच व्यवस्थापन करताना या सर्व कार्यांचा जो काही समावेश आहे तो समावेश तिथे व्यवस्थापकाला करावा लागतो किंवा व्यवस्थापक करत असतो। त्यातील पहिलं कार्य आपण पाहणार आहोत, नियोजन। आता नियोजन म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण एक उदाहरण बघू। समजा मला एक तिथे इंटरव्ह्यूचा मुलाखतीचा कॉल आलेला आहे आणि तो 8 दिवसापूर्वी आलेला आहे। मला मुलाखतीला 8 दिवसानंतर जायचे आहे। मग बघा विद्यार्थी मित्र, जर मला मुलाखतीला 8 दिवसानंतर जायचे आहे तर मी त्या दिवसाची वाट बघत बसणार नाही। मी काय करणार, 8 दिवस आधीच मी ठरवणार की मला कुठे जायचं आहे, मला तिथे मुलाखतीसाठी काय तयारी करायची आहे, मला कशाने जायचं आहे, मी कशाने गेले तर वेळेत पोहोचेन, कारण मला किती वाजता बोलवलं आहे याच्यावरती ती वेळ निर्धारित करते। म्हणजे या सर्व गोष्टींचा जो अभ्यास आहे मी आधीच करून ठेवणार आहे। म्हणजे मला ज्या दिवशी तिथे पोहोचायचं आहे तिथे मी व्यवस्थित पोहोचलं पाहिजे आणि पूर्ण अभ्यास करून पोहोचलं पाहिजे। मी याच्यासाठी काय करणार आहे, मी माझं जे काही ते आधीच ठरवणार आहे की मला काय करायचं आहे। म्हणजे यालाच आपण तिथे नियोजन असं म्हणतो की कोणत्याही संघटनेमध्ये जे काही करायचं आहे ते आधीच जेव्हा ठरवून ठेवलं जातं तेव्हा त्याला नियोजन असं म्हणतात। बघा, नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत बेसिक सर्वात महत्त्वाचं कार्य आहे, सर्वात सुरुवातीचं कार्य आहे। बघा, नियोजन ही जी आहे ती नियोजन प्रत्येक कार्यावर तिथे व्यवस्थापनाची जी काही प्रत्येक कार्य आहे ते प्रत्येक कार्य हे नियोजनावर आधारित आहे। बघा, नियोजन करणं म्हणजेच आपण आधीच ठरवणं की आपल्याला काय करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण ती प्रक्रिया करणं। बघा, नियोजन करणं ही फार आव्हानात्मक काम आहे। नियोजन करणं ही तर्कशुद्ध विचार करण्याची प्रक्रिया आहे। आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याचा जो काही तार्किक विचार आहे, तर्कशुद्ध विचार आहे, तो विचार आपण आधीच करून ठेवतो। ती विचार करण्याची प्रक्रिया आहे। कारण जर आपली संघटना आहे तर संघटनेची उद्दिष्ट ठरवणं, ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यप्रणाली आखणं हे इथे नियोजनामध्ये समाविष्ट असतं। आणि जर आपल्याला संघटनेची उद्दिष्ट प्रभावी पद्धतीने तिथे साध्य करायची असतील तर आपल्याला तिथे नियोजनाची आवश्यकता असते। म्हणजे नियोजन म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम आहे। म्हणजे भविष्यात आपल्याला जे काही करायचं आहे ते आधीच ठरवून ठेवणं
म्हणजे नियोजन आहे. याच्यामध्ये आपण व्याख्या बघणार आहोत. कुंट्स आणि ओडेनॉल यांनी व्याख्या दिलेली आहे. कोणते काम करायचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे म्हणजे नियोजन. बघा इथे त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला कोणतं काम करायचं आहे, आपल्याला ते कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे आणि कोणी करायचं आहे हे त्यांनी आधीच ठरवायचं आहे. आणि या गोष्टी जेव्हा आधीच ठरवल्या जातात त्यालाच नियोजन असं म्हटलं आहे. नियोजनामुळे आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे यातील अंतर कमी होतं. म्हणजे नियोजन केल्यानंतर आपण कुठे आहोत, आपण इथे आहोत, आपल्याला कुठे पोचायचं आहे ते तिथे या दोघांमधील जे अंतर आहे या दोघांमधील अंतर कमी होण्यास मदत होते. म्हणजेच यामुळे अशा गोष्टी शक्य होतात ज्या इतर वेळेला कधीच शक्य झाल्या नसत्या. म्हणजे नियोजनामुळे काही अशा गोष्टी शक्य होतात की आपल्याला सहज त्या कधीच शक्य झाल्या नसत्या. अशी कुंट्स आणि ओडोनेल यांची व्याख्या आहे. त्याच्यानंतर दुसरे विचारवंत आहेत जेम्स टोनर. बघा यांनी काय व्याख्या सांगितलेली आहे, तर संघटनेची उद्दिष्टे ठरविणे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. बघा संघटना म्हटली की प्रत्येक संघटनेची काही उद्दिष्ट असतात, काही ध्येय असतात. कारण संघटना ही उद्दिष्टाने स्थापन झालेली असते, ध्येयाने स्थापन झालेली असते. मग त्या संघटनेची उद्दिष्टे ठरविणे आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे ती साध्य करण्यासाठी जो काही रस्ता आहे, जो काही मार्ग आहे तो मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन. म्हणजे उद्दिष्ट ठरविणे आणि ठरविलेले उद्दिष्ट योग्य रीतीने गाठणे. त्या गाठण्यासाठी आपल्याला जो काही रस्ता, जो काही मार्ग हवा आहे तो मार्ग आखून देण्याचं काम नियोजन करत असतं. म्हणजे नियोजन इथे संघटनेसाठी फार महत्त्वाचं आहे. नियोजन हे संघटनेचं सुरुवातीचं कार्य आहे, पहिलं कार्य आहे आणि नियोजन तिथे संघटनेसाठी फार महत्त्वाचं ठरत असतं. मग या नियोजनाचं आपण महत्त्व पाहणार आहोत. त्यातलं पहिलं महत्त्व आहे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. बघा नियोजन जे आहे ते आपल्या संघटनेची ध्येय व उद्दिष्टे ठरवणे आणि ती साध्य करण्यासाठी योजना तयार करणे याशी संबंधित आहे. बघा संघटना म्हटली की संघटनेचं जे काही ध्येय आहे, जी काही उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट ठरवणं फार महत्त्वाचं आहे. आणि ही जी क्रिया आहे ही नियोजनामध्ये केली जाते. ती उद्दिष्ट नुसती ठरवून चालत नाही, तर ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या काही योजना आहेत, जे काही मार्ग आहेत ते मार्गसुद्धा इथे विचारात घेतले जातात. म्हणजे इथे जो काही व्यवस्थापक आहे, व्यवस्थापकाला सध्या तिथे जी काही परिस्थिती आहे म्हणजे आत्ताची परिस्थिती जी आहे त्याचं विश्लेषण करून भविष्यात आपल्याला कोणत्या तिथे स्थान मिळवायचं आहे याचा विचार तिथे करण्यासाठी जो काही मार्ग आहे तो मार्ग इथे ओळखण्यास जी काही नियोजन आहे ते नियोजनाची मदत होते. म्हणजे संघटनेची उद्दिष्ट ठरवणे आणि उद्दिष्टे ठरवून त्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठीचा योग्य मार्ग तिथे मिळवून देण्याचं काम इथे नियोजन करत असते. म्हणून नियोजन तिथे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे दिशा दर्शवते. बघा संघटनेची ध्येय ठरवली, धोरणं ठरवली, उद्दिष्ट ठरवली. आता ही उद्दिष्ट ठरवल्यानंतर तिथे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे ही जे नियोजन आहे ते फार महत्त्वाचं ठरत असतं. कारण नियोजनामुळे कर्मचाऱ्यांना कळतं की आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे, आपल्याला त्यासाठी काय करावयाचं आहे हे तिथे समजण्यास मदत होते. म्हणजे कर्मचारी जेव्हा काम करतो तेव्हा त्याला जर योग्य दिशा मिळायची असेल तर निश्चितच त्याला माहिती असलं पाहिजे की मला कुठे पोचायचं आहे, मला काय करायचं आहे. आणि हे जेव्हा तिथे कर्मचाऱ्याला माहीत असतं की मला इथे पोचायचं आहे आणि त्यासाठी मला हा जो कृती आहे तो कृती करायची आहे, हे जेव्हा कर्मचाऱ्याला माहीत होतं निश्चितच कर्मचारी त्या दिशेने आपलं मार्गक्रमण करत असतो. म्हणून कर्मचाऱ्याला जे काही काम करायचं आहे किंवा कर्मचाऱ्याला जे काही काम करायचं आहे ते काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्याला दिशा दर्शवण्यासाठी हे जे नियोजन आहे ते नियोजन महत्त्वाचे ठरत असते. त्यानंतर आपलं पुढील महत्त्व आहे कार्यक्षमतेत वाढ. बघा जी काही व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट आहेत
ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनामध्ये आपण मार्ग ठरवतो. मग मार्ग ठरवल्यानंतर तिथे बाबा एखादं उद्दिष्ट ठरवलं आहे, त्याचा मार्ग ठरवला आणि मार्ग ठरवल्यानंतर जर कर्मचाऱ्यांकडनं तिथे भविष्यात त्यांची जी काही कामगिरी केली जाणार आहे त्याच्यामध्ये जर काही चुका होत असतील किंवा त्यांची कामगिरी एकदम उत्कृष्ट पद्धतीने जर करायची असेल किंवा कामगिरी सुधारायची असेल तर आपल्याला इथे नियोजन महत्त्वाचे ठरत असते. कारण नियोजनामुळे काय होतं, कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करू शकतो. कर्मचाऱ्याला इथे मार्गदर्शन दिलं जातं, जर कर्मचारी काही चुकत असेल पुन्हा तिथे मार्गदर्शन देऊन त्याच्या चुकांची दुरुस्ती केली जाते आणि त्या सूचनांनुसार म्हणजे व्यवस्थापकाकडून ज्या काही सूचना येतात, ज्या काही ठरवलेल्या सूचना येतात त्यानुसार काय करू शकतो, कर्मचारी आपल्या कामामध्ये सुधारणा करू शकतो. निश्चितच कर्मचाऱ्यांनी कामामध्ये सुधारणा केली तर संघटनेला जास्त नफा मिळवता येतो. म्हणजे कर्मचाऱ्याची जर कार्यक्षमता वाढायची असेल तर निश्चितच कर्मचाऱ्याला तिथे योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे आणि या मार्गदर्शक सूचना तिथे पुरविण्याचं काम नियोजनामुळे होतं. कारण नियोजन केल्यामुळे आपल्या सूचना निश्चित होतात आणि सूचना निश्चित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचं मार्गदर्शन करता येतं आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्मचारी काम करतात. त्याच्यामुळे त्यांची जी काही कार्यक्षमता आहे ती आपल्याला जास्त असताना दिसते. त्यानंतर पुढील महत्त्व आहे जोखीम कमी करते. बघा, कोणत्याही व्यवसाय संघटनेतला महत्त्वाचा घटक आहे जोखीम. कारण जोखीम हे व्यवसाय संघटनेचं वैशिष्ट्यच आहे. मग जर व्यवसाय संघटनेतल्या आपल्याला जोखीम कमी करायची असेल, मग आता ही जोखीम कशी कमी होते, तर बघा नियोजनामध्ये आपण काय करतो, तर नियोजनामध्ये आपण भविष्याचा तिथे वेध घेतो की भविष्यात आपल्याला काय करायचं आहे याचा आपण अंदाज बांधतो. मग जेव्हा हा अंदाज आपण बांधतो तेव्हा निश्चितच आपल्यासमोर जी काही भविष्यात परिस्थिती येईल त्या परिस्थितीचा आपण आधीच विचार केलेला असतो आणि जेव्हा अशा परिस्थितीचा आपण आधीच विचार केलेला असतो तेव्हा जे काही बदल भविष्यात आपल्यासमोर येतील किंवा ज्या काही अनिश्चित घटना आपल्यासमोर येतील त्या घटनांना सामोरे कसे जायचे याचा जो काही मार्ग आहे ते दाखवण्याचं काम इथे नियोजन करत असतं. कारण नियोजनामध्ये आपण काय केलं असतं, या गोष्टी विचारात घेतलेल्या असतात, या गोष्टी ठरवलेल्या असतात. जर भविष्यात आपल्याला कोणती समस्या आली, कोणती अडचण निर्माण झाली तर त्या अडचणीवर कशी मात करायची याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आपण आधीच विचारात घेतलेला असतो आणि म्हणूनच तिथे व्यवस्थापनाला तिथे जी काही जोखीम आहे ती जोखीम कमी करण्यासाठी हे नियोजन महत्त्वाचे ठरत असते. कारण बघा, व्यवसाय संघटना म्हटली की धोके आले, ते धोके काही आपण पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, ते धोके आपल्याला टाळणे शक्य नसते, पण त्याच्यावर जी काही आपल्याला उपाययोजना करायची ती उपाययोजना आपण करू शकत असतो किंवा ते धोके आपण प्रतिबंधात्मक उपायांनी हाताळणे आपल्याला शक्य असते. मग हे धोके न टाळता त्याच्यावर योग्य उपाय करणे हे केवळ आणि केवळ आपल्याला नियोजनामुळे शक्य होते आणि त्यामुळेच भविष्यात जर व्यवसाय संघटनेला काही जोखीम आली तर ती जोखीम कमी करण्यासाठी आपल्याला नियोजन फार महत्त्वाचे असते. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर. बघा, प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये जी काही संसाधनं वापरली जातात त्या संसाधनांचा पर्याप्त वापर होणं फार महत्त्वाचं आहे. कारण बघा, आपल्याकडे जी काही साधनसामुग्री उपलब्ध आहे आणि ही साधनसामुग्री वेगवेगळ्या कार्यासाठी लागणार आहे, मग त्या वेगवेगळ्या कार्यासाठी आपण त्याची विभागणी करतो. विभागणी केल्यानंतर तिथे आपल्याकडे उपलब्ध असणारी साधनसामुग्री त्याची आपण विभागणी केल्यानंतर तिचा योग्य वापर करणे हे केवळ आपल्याला नियोजनामुळे शक्य होते. कारण नियोजनामुळे आपण काय करतो, त्याचा पर्याप्त वापर करून घेणं आपल्याला शक्य होतं. योग्य ठिकाणी आपण त्याची विभागणी करतो, विभागणी योग्य रीतीने करतो. आपण आधी ठरवून करतो की आपल्याकडे जर ठराविक वस्तू आहेत तर त्याची विभागणी योग्य रीतीने केली जाते आणि निश्चितच जेव्हा अशा
संसाधनांची विभागणी योग्य रीतीने केली जाते. केवळ कशामुळे? आपण आधी ठरवून ठेवतो म्हणून. आणि म्हणूनच तिथे जी काही उच्च कार्यक्षमता आहे ती उच्च कार्यक्षमता आपल्याला तिथे वापरली जाते आणि याचा जो काही चांगला परिणाम आहे तो चांगला परिणाम आपल्याला तिथे अनुभवता येतो. म्हणजे योग्य नियोजनाने आपल्याला जो काही संसाधनांचा अपव्यय आहे तो अपव्यय टाळता येतो. म्हणजे संसाधनांचा अपव्यय जर टाळायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा योग्य तिथे वापर करणं किंवा त्याचं योग्य विभागणी करणं, योग्य नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे निर्णय घेण्यास मदत करते. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापकाला तिथे त्याच्यासमोर जी काही परिस्थिती येईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचे ठरत असते. कारण भविष्यात कोणतीही तिथे समस्या निर्माण होईल याचा विचार आधीच केला जातो आणि एखादी समस्या विचारात घेऊन त्या समस्येवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही तिथे विचार पर्याय समोर येतात आणि मग दोन्ही पर्यायामधून जो काही सर्वोत्तम पर्याय आहे तो सर्वोत्तम पर्याय तिथे व्यवस्थापक निवडत असतो. म्हणजे जे काही निर्णय घ्यायचा आहे, निर्णय घेताना त्याच्यासमोर सर्वोत्तम पर्याय आला पाहिजे. मग यासाठी काय केलं जातं तर जेव्हा आपण भविष्यकाळातल्या परिस्थितीचा अभ्यास करणार आहोत आणि मग तेव्हा आपल्यासमोर ज्या काही साधक बाधक दोन्ही गोष्टी येणार आहेत त्या साधक आणि बाधक दोन्ही गोष्टींचा विचार करून त्यातला जो काही चांगला निर्णय आहे तो चांगला निर्णय तिथे व्यवस्थापक घेऊ शकतो. आणि केवळ कशामुळे तर नियोजनाची तिथे मदत होते. नियोजन केल्यामुळेच तो आधीच तिथे ठरवून ठेवतो किंवा त्याच्यासमोर आधीच ते पर्याय आलेले असतात. त्या पर्यायातून तो योग्य पर्यायाची निवड करतो आणि त्याची जी काही पूर्वनिर्धारित ध्येय आहेत, पूर्वनिर्धारित म्हणजे आधी ठरवलेली जी काही पूर्वनिर्धारित ध्येय आहेत ती ध्येय साध्य करण्यासाठी वैकल्पिक कार्य निर्धारित केल्यानंतरच निर्णय घेतला जातो. म्हणजे त्याच्यासमोर जे काही विकल्प आहेत, जे काही त्याच्यासमोर पर्याय आहेत त्या पर्यायामधून जो काही चांगला पर्याय आहे तो चांगला पर्याय ठरविल्यानंतरच काय केला जातो निर्णय घेतला जातो. म्हणजे जे काही नियोजन आहे ते नियोजनामुळे व्यवस्थापकाला तर्कशुद्ध निर्णय घेण्यास मदत होते. जे काही निर्णय चांगला निर्णय घ्यायचा, उत्तम निर्णय घ्यायचे, उत्तमोत्तम निर्णय घ्यायचा त्यासाठी तिथे व्यवस्थापकाला नियोजन महत्त्वाचे ठरत असते. त्यानंतर पुढचं आपलं महत्त्व आहे नियंत्रणासाठी मानके ठरविण्यास उपयुक्त. बघा, नियोजन हे आपलं प्रथम कार्य आहे आणि नियंत्रण हे आपलं शेवटचं कार्य आहे. मग जर आपल्याला तिथे नियंत्रणासाठी मानकं निर्धारित करायचे, नियंत्रण करण्यासाठी ज्या काही मानक आहे ते मानक ठरवायचं आहे, मग ते मानक ठरवण्यासाठी आपल्याला नियोजन तिथे महत्त्वाचं ठरत असतं किंवा नियोजनच जे आहे ते नियंत्रणासाठी जी काही मानक आहे ती तिथे ठरविण्याचं काम करत असतं. कारण जेव्हा व्यवस्थापक वास्तविक कामगिरी म्हणजे प्रत्यक्ष झालेली कामगिरी आणि ठरविलेलं मानक यांच्याशी तुलना करतो आणि जर त्या कामगिरीमध्ये फरक असेल तर तो तिथे शोधून काढू शकतो. म्हणजे जर एखाद्या वेळेला आपल्याला उदाहरणच घ्यायचं झालं तर एका दिवसात समजा 50 वस्तूंचं उत्पादन होणं तिथे गरजेचं आहे. मग 50 हे मानक आहे की एका कर्मचाऱ्याने एका दिवसाला 50 वस्तूंचं उत्पादन केलं पाहिजे. हे मानक ठरवलं आहे. मग ठरवलेल्या मानकानुसार जर कर्मचारी काम करत असेल तर ठीक, पण जर कर्मचाऱ्यांनी ठरवलेल्या मानकानुसार काम केलं नाही, म्हणजेच कर्मचाऱ्यांनी समजा 40 वस्तूंचं उत्पादन केलं म्हणजे ठरवलेल्या मानकापर्यंत कर्मचारी पोहोचला नाही, म्हणजे प्रत्यक्ष काम किती आहे 40 वस्तू आणि आपण ठरवलं आहे किती 50 वस्तू. मग जर याच्यामध्ये फरक असेल तर तो फरक शोधून काढण्यासाठी आणि त्याच्यावर तिथे नियंत्रण मिळवण्यासाठी की बाबा हा तफावत का झाली, 50 वस्तू व्हायला पाहिजे होत्या तर 40 वस्तू का झाल्या, ही जी काही तफावत आहे हा
हा जो काही फरक आहे तो फरक शोधून काढण्यासाठी तिथे आपल्याला नियोजन महत्त्वाचं ठरतं, किंवा तो फरक शोधून काढण्यासाठी मानक जे काय आहे ते मानक आपल्याला देण्याचं काम इथे नियोजन करत असतो. आणि म्हणूनच इथे नियोजन हा नियंत्रणासाठी आधार आहे. आपल्याला जर नियंत्रण करायचं आहे, मग आता इथे चूक झालेली आहे, मग त्याच्यावर काय केलं जातं, नियंत्रण केलं जातं. मग नियंत्रण करण्यासाठी आपण मानकच जर ठरवलेलं नसेल तर तिथे नियंत्रण करता येणार नाही. म्हणून पहिले तिथे मानक ठरवलं जातं आणि ठरवलेल्या मानकानुसार जे काही अपेक्षित काम आहे ते जर अपेक्षित काम झालं नाही तर निश्चितच तिथे जो काही तिथे फरक आहे तो फरक शोधून काढून त्याच्यावर उपाययोजना करता येते. म्हणजे जर नियंत्रण करायचं आहे तर नियंत्रणासाठी मानक आवश्यक आहे आणि ते मानक ठरविण्यास आपल्याला नियोजन महत्त्वाचे ठरत असते. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे सर्व कार्याचा समन्वय साधणे. बघा, नियोजनामुळे सर्व जी काही कार्य आहेत त्या कार्यांमध्ये समन्वय साधणे तिथे शक्य होते. यामुळे जी काही कार्यांमधील परस्पर व्याप्ती आहे ती कमी होते. म्हणजे बघा, व्यवसाय संघटनेतली जी काही सर्व कार्य असतात ती सर्व एकमेकाशी निगडीत असतात. व्यवसाय संघटना म्हटली की त्याच्यामध्ये असंख्य कार्य असतात, असंख्य गट कार्यरत असतात. मग हे सर्व गटांना एकमेकांशी जोडणे किंवा या कार्यांना एकमेकांशी जोडण्याचं जे काम आहे ते तिथे नियोजन करत असतं. कारण नियोजन प्रक्रियेमध्ये याचा विचार झालेला असतो की कोणतं प्रत्येक जी गट आहेत त्या गटांना कसं सामावून घ्यायचं, त्यांच्यामध्ये समन्वय कसा साधायचा. आणि त्याचबरोबर व्यवसाय संघटनेमध्ये जी काही उपलब्ध संसाधनं आहेत त्या संसाधनांचा सुद्धा समन्वय साधणं तिथे फार गरजेचं असतं. आणि या संसाधनांमध्ये समन्वय साधणं आपल्याला केवळ आणि केवळ नियोजनामुळे शक्य होतं. की जे काही तुमची मानवी संसाधनं असतील, जे काही तुमची भौतिक संसाधनं असतील, या दोघांमध्ये समन्वय साधून जी काही संघटनेची उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट चांगल्या रीतीने गाठता तिथे येतात. केवळ कशामुळे तर नियोजनामुळे. म्हणजे त्यामुळे काय होतं तर सर्व जे काही व्यवसाय संघटनेतले विभाग आहेत ते एकत्र जी काय त्यांची योजना आहे ते योजनेनुसार काम करतात आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधता येतो. म्हणजे व्यवसाय संघटनेतील सर्व कार्यांमधील त्याचबरोबर त्या संसाधनांमधील जर समन्वय साधायचा असेल तर निश्चितच आपल्याला तिथे नियोजन महत्त्वाचे ठरत असते. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते. बघा, प्रत्येक संघटनेमध्ये काय केलं जातं तर नियोजन करतानाच जी काही संघटनेची उद्दिष्ट आहेत ती संघटनेची उद्दिष्ट ठरवली जातात आणि ती उद्दिष्ट ठरविल्यानंतर ती प्राप्त करण्यासाठी जो काही मार्ग आहे तो मार्ग ठरवला जातो. पण जर नियोजनच केले नाही म्हणजेच काय तर संघटनेची उद्दिष्टच ठरवली नाही. संघटनेची जर उद्दिष्ट ठरवली नाही तर पुढील कार्यांचा समावेश होणारच नाही. कारण ठरवलेल्या उद्दिष्टानुसार काय केलं जातं, संघटन केलं जातं, कामगारांची विभागणी केली जाते, कामगारांच्या तिथे विभागणीनंतर समन्वय साधला जातो. जर काही चूक होत असेल तर नियंत्रण केलं जातं. म्हणजे जी काही पुढील सर्व कार्य आहेत ती पुढील सर्व कार्य जर पार पाडायची असतील तर निश्चितच तिथे नियोजन होणं गरजेचं आहे. नियोजनाशिवाय कोणतीही पुढील कार्य पार पाडता येणार नाही. आणि म्हणूनच नियोजन जे आहे ती व्यवस्थापनाची जी काही पुढील कार्य आहेत, इतर कार्य आहेत, ती इतर कार्य सुलभ करण्याचं काम करतं. कारण नियोजन हा पाया आहे. नियोजनावरतीच सर्व कार्य आधारलेली आहेत आणि नियोजनच जर झाले नाही तर इतर कार्यसुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणूनच नियोजन तिथे व्यवसाय संघटनेमध्ये पहिलं केलं जातं आणि मग नियोजनानंतर जी काही इतर कार्य आहेत ती इतर कार्य सुलभतेने पार पाडण्याचं काम हे तिथे नियोजन करत असतं. त्यानंतर पुढील आपलं महत्त्व आहे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते. बघा, नियोजन मगाशीच म्हटलं मी की नियोजन हे मूलभूत कार्य आहे. नियोजन ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. नियोजन ही विचार करण्याची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये चिकित्सक अगदी बारीक पद्धतीने विचार केला जातो. त्यामध्ये नवीन कल्पनांचा सुद्धा समावेश होतो. बघा, जेव्हा एखादा तिथे व्यवस्थापक विचार करतो, चिकित्सक विचार करतो. का चिकित्सक विचार करावा लागतो? कारण भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, काय होईल याचा अंदाज आधीच बांधायचा असतो. हा जर अंदाज बांधायचा आहे
तर ते तर्कशुद्ध चिकित्सकपणे विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा असा तर्कशुद्ध चिकित्सकपणे विचार केला जातो तेव्हा नवीन कल्पना ज्या आहेत त्या कल्पना तिथे पुढे येतात. आणि या नवीन कल्पनांमुळेच काय होतं तर संघटनेची ध्येय साध्य होण्यास मदत होते. कारण जो काही विचार आहे तो तार्किक विचार केला जातो, अगदी बारीक पद्धतीने विचार केला जातो. आणि हे करणं अत्यंत आव्हानात्मक काम आहे, अगदी सोपं काम नाही. म्हणजे नियोजन हा व्यवसाय संघटनेच्या कार्यांमधील प्राथमिक कार्य आहे. नियोजन हा व्यवसाय संघटनेतील कार्यांचा पाया आहे आणि ते करण्यास फार महत्त्वाचं आहे. आणि ते करताना फार आव्हानात्मक आहे. ते काही सहज होणारं कार्य नाही. त्यामध्ये फार चिकित्सक असा विचार केला जातो. आणि हा चिकित्सक बारीक सारीक विचार केल्यामुळेच व्यवसाय संघटनेतील जी काही सर्व कार्य आहेत त्या सर्व कार्यांना इथे दिशा प्राप्त होते. कारण नियोजनामध्ये फार बारीक विचार केला जातो, फार तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला जातो. आणि इथे जे काही कार्य आहेत त्यांना दिशा मिळते. आणि त्या दिशा मिळाल्यामुळेच निश्चितच जी काही संघटना आहे त्या संघटनेची वाढ तिथे होते, संघटनेची प्रगती होते आणि संघटनेचा विकास होताना आपल्याला दिसतो. म्हणजे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्याचं काम हे नियोजन करते. नियोजनामध्ये जो काही विचार आहे तो विचार अत्यंत बारीक सूक्ष्म पद्धतीने केला जातो. आणि तो जेव्हा केला जातो तेव्हा नवीन कल्पना समोर येतात. नवीन कल्पना ज्या काही समोर येतात त्या नवीन कल्पनानुसार काय केलं जातं तर ध्येय साध्य करण्याची तिथे प्रयत्न केला जातो. आणि मग ध्येय जर योग्य रीतीने साध्य झाली तर तिथे निश्चितच संघटनेची वाढ व प्रगती होताना आपल्याला दिसते. आणि त्यासाठी ते नियोजन महत्त्वाचं ठरत असते. इथे आपलं नियोजनाचं महत्त्व संपलेलं आहे. नियोजन हे कोणत्याही संघटनेच्या वाटचालीत त्याचबरोबर आपल्या व्यक्तींच्यासुद्धा आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका आहे. कारण संघटनेला जर यश तिथे साध्य करायचं आहे तर यश साध्य करण्यासाठी नियोजन करणं आणि ते सुद्धा योग्य नियोजन करून आपल्या संघटनेला प्रगतीपथावर नेणं फार महत्त्वाचं आहे. तुर्तास इथे धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.